हॅलो यूट्यूब फॅमिली, रामकृष्ण हरी. आषाढी एकादशीच्या उपवासासाठी काहीतरी गोड आणि झटपट बनवायचं. मग नक्की ट्राय करा ही खुसखुशीत पाक शेंगदाणा वडी. ती कशी बनवायची त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग रेसिपी सुरू करूया. तर त्यासाठी 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी गूळ घ्यायचा. शेंगदाणे आपण अगोदर भाजून घेणार. तर त्यासाठी कढाई ठेवायची तापायला. कढाई तापली की त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घालायचे आणि मीडियम गॅसवरती शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे. शेंगदाण्याचं जोपर्यंत साल निघत नाही तोपर्यंत आपल्याला हा शेंगदाणा इथं भाजून घ्यायचा आहे. दोन ते 3 मिनिटं. आणि नंतर इथं आपण शेंगदाणे चेक करून बघितले तर शेंगदाण्याचं आता हे साल निघायला लागलं होतं. म्हणजेच आता आपला हा शेंगदाणा भाजला गेला व्यवस्थित. नंतर एका प्लेटमध्ये आपण इथं शेंगदाणे काढून घेणार. आणि शेंगदाणे आता आपण इथं अगोदर थंडी करून घेऊ व्यवस्थित. आणि त्याच कढाईमध्ये अर्धा चमचा तूप घालायचं. नंतर 1 वाटी गूळ आणि गुळाचा आता आपल्याला इथं पाक तयार करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी अर्धा कप पाणी घालायचं. म्हणजे छान असा हा पाक आपला इथं तयार होतो. मग नंतर इथं मी पाणी घातलं होतं आणि छान आता हे गुळाचे खडे पूर्णपणे विरघळून घ्यायचे अगोदर. आणि हे विरघळीपर्यंत आपण इकडं शेंगदाणे बारीक करून घेऊया मिक्सरला. याचे मी साल काढणार नाही, तसेच आपण त्याला मिक्सरला फिरून घेणार. आणि ह्या पद्धतीत आपण इथं मिक्सरला शेंगदाणे फिरून घेतले होते, म्हणजेच पावडर तयार करून घेतली आपण शेंगदाण्याची. नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. पावडरच करा म्हणजे छान असे मिक्स होतात आणि वडी पण छान अशी आपली तयार होते. मग अशी छान अशी रवाळदार आपली ही शेंगदाण्याची वडी इथं लागते. आणि ज्या भांड्यामध्ये आपण वड्या तयार करणार आहे त्या भांड्याला तूप लावून घ्यायचं. म्हणजेच आपली वडी ही खाली चिटकणार नाही, तर त्यासाठी तूप लावून घ्यायचं. आणि चला आता भांडं तर आपण तयार करून ठेवलं. आणि इकडे आता आपलं गुळाचं पण व्यवस्थित पाक तयार झालं होतं. नंतर त्यामध्ये शेंगदाण्याची पावडर घालायची. जी आपण शेंगदाणे बारीक केले होते मिक्सरला, ती पावडर घालायची. आणि व्यवस्थित गुळाच्या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आणि गॅस इथं स्लो करून टाकायचा. व्यवस्थित मिक्स करायची. म्हणजे पूर्ण शेंगदाण्याच्या पावडरला व्यवस्थित गुळाचं पाक हे लागले गेलं पाहिजेत. आणि हे बघा आता इथं सर्व अशी ही मिक्स झाली होती गूळ आणि शेंगदाण्याचं पावडर. अशी व्यवस्थित आपण इथं मिक्स करून घेतली. आणि आता हे मिश्रण कढाई सोडायला लागलं होतं. म्हणजे पूर्णपणे एका ठिकाणी जमा व्हायला लागलं होतं. म्हणजेच आता ही वडीसाठी तयार झालं इथं. आणि ज्या भांड्याला आपण अगोदर तूप लावून ठेवलं होतं त्या भांड्यामध्ये हे मिश्रण घालायचं. आणि गरम आहे तोपर्यंतच व्यवस्थित त्याला सेट करून घ्यायचं आहे.
हे थंड झाल्यानंतर सेट होत नाही. थोडे चटके लागतात पण व्यवस्थित सेट होतं. नंतर एक मी ग्लास घेतला आणि त्याच्या साहाय्याने छान असं हे सेट करून घेतलं. आणि बघा किती सोपं जातं ते सेट करायला पण. आणि नंतर थोडी खसखस घालायची आणि परत एकदा सेट करून घ्यायचं, म्हणजे खसखस पण व्यवस्थित लागल्या गेली पाहिजेत. तर चला आता हे व्यवस्थित सेट झालं आणि गरम आहेत तोपर्यंतच आपण याच्या वड्या पण पाडून घेऊया. नंतर एका चाकूच्या साहाय्याने वड्या आडव्या उभ्या कट करून घ्यायच्या. अगोदर मी इथं आडव्या टाकल्या होत्या, नंतर उभ्या टाकायच्या. आणि बऱ्याच जणाला तिखटपेक्षा गोड आवडतं, तर आषाढी एकादशीला नक्कीच करा पाक शेंगदाणा वडी. ही करायला पण सोपी आणि खायला तर त्याहून भारी. याची टेस्ट होती अप्रतिम. नंतर इथे मी तुम्हाला वडी पण काढून दाखवली आणि एकदम अशा परफेक्ट आपल्या ह्या वड्या इथं तयार झाल्या होत्या अगदी कमी वेळेमध्ये. नंतर घ्यायची एक प्लेट. नंतर आपण प्लेटिंग करून घेऊया. फक्त गूळ आणि शेंगदाणे ह्या दोनच वस्तूपासून पाक शेंगदाणे वडी इथं तयार होते आणि तुमची मुलं पण अगदी आवडीने खातील. आणि इथं आपण साखरेचा वापर अजिबात केलेला नाही. म्हणजे अगदी लहान ते मोठ्यापर्यंत सगळेच ही वडी खाऊ शकतात. मग तुम्हाला ही आषाढी एकादशी स्पेशल पाक शेंगदाणा वडी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि नंतर तुम्ही त्याला 15 ते 1 महिना पण स्टोअर करू शकतात, म्हणजे अजिबात खराब होत नाही. आणि इथे मी तुम्हाला जवळून पण दाखवलं. त्याचा कलर तर खरंच खूप भारी दिसत होता. आणि नंतर एक तोडून पण दाखवली, म्हणजे एकदम इझी अशी ती सॉफ्ट अशी तयार होते, म्हणजे तोडायला पण पटकन अशी तुटल्या जाते. तर नक्कीच ट्राय करा. तर चला मग, थँक्यू.